आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। इरळी गावात कोल्ह्याचा दोघांवर हल्ला, दोघे गंभीर जखमी। इरळी तालुका कवठे महांकाळ या गावामध्ये कोल्ह्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण जखमी झालेले असून यामध्ये एक पुरुष व एक महिला जखमी झालेले आहेत। लीलाबाई दशरथ लांडगे वय 55 राहणार इरळी, विजय महादेव कोडक वय 40 राहणार इरळी तालुका कवठे महांकाळ अशी जखमींची नावे आहेत। तर याच गावातील 3 शेळ्यांवर देखील कोल्ह्याने हल्ला केल्याची माहिती समजते। इरळी या गावात गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लीलाबाई दशरथ लांडगे या आपल्या शेतात काम करीत असताना कोल्ह्याने पाठीमागून येऊन अचानक हल्ला करून त्यांच्या उजव्या हाताला चावा घेऊन जखमी केले। तर याच गावातील विजय महादेव कोडक हे आपल्या शेतात गुरुवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास पिकांना पाणी देत असताना यावेळी कोल्ह्याने पाठीमागून येऊन त्यांच्या उजव्या पायाला चावून गंभीर जखमी केले। लीलाबाई लांडगे व विजय कोडक या दोघांच्या वर कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आलेला असून त्यांना कवठे महांकाळ रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात जाण्यास डॉक्टरांनी सांगितलेले आहे। लीलाबाई लांडगे व विजय कोडक या दोघांची प्रकृती स्थिर आहे। कोल्ह्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। सकाळ 6 वाजता गेली, म्हणजे जरा अंधारच होता। पुन्हा मी काय केलं, ती वैरण काढली, शाळवाची वैरण झिंडा बांधताना महागणं कुठनं आलं की इथं धरलं। मी या येऊ करून शेली त्याला हल्ले की पळून गेलो। मग मी कशी पळणार त्याच्या मागं? काय होतं, कुठला प्राणी होता? कोला होता, वर कानाचा होता आणि एवढं बारकच होतं बघा, बुटकं। बर, आणि कधी झाली? 6ला। नाही, वार कुठला होता? परवा दिवशी काल सकाळी गुरुवार हाताला लई लागली काय? काय नाव तुमचं? लीलाबाई दशरथ लांडगे। मी विजय महादेव कोडक राहणार इरळी। मला पिसाळ्याला कोला चावलेला आहे। मी तिला पाणी देत असताना 9:20 19 तारखेला। कुठं कुठं चावली तुम्हाला? पिंपऱ्या खाली 5 दात लागले। बर, मग तुम्ही कुठे इलाज घेतला तुम्ही? मी त्या दिवशी संध्याकाळी जवळ ढालगावमध्ये सरकार दवाखान्यात गेलो, तिथे 3 इंजेक्शन घेतले। मग दुसऱ्या दिवशी पिसाळे म्हणून कळाल्यावर मी कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालय जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यात आलो आणि तिथे ट्रीटमेंट घेतली। मी ॲडमिट आहे। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य। आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य। मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार। शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।